श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एका मुंबईच्या ताईंचा खूप सुंदर असा लक्ष्मी कुंचन आणि स्वामी सेवेचा अनुभव सांगणार आहे। मी नेहमीच म्हणते की स्वामी अनुभव असतात किंवा स्वामींची प्रचिती असते बघा। स्वामींनी कुठं फूल पाडलं किंवा काय यानं काही होत नाही, तर स्वामी साक्षात प्रचिती म्हणजे आपल्याला शून्यातनं विश्व निर्माण करण्याची ताकद देतात महाराज। किंवा माता लक्ष्मी असेल ती सुद्धा आपल्याला भरभरून देते जेव्हा तिची आपण कोणतीही सेवा भरभरून करतो। तसंच शनिदेव मारुती राया आपल्याला संकटातून मुक्त करतात, भय भीतीमधून मुक्त करतात। गुरु म्हणजे आपले महाराज हे आपल्याला कायम योग्य मार्ग दाखवतात। प्रत्येकाचं काम वेगळं आहे। गणपती बाप्पा आपल्याला बुद्धी देतो, सुख वैभव देतो। तुम्ही बघा अगदी काळ भैरवनाथ असतील तर ते आपल्याला न्याय देतात। त्याचप्रमाणे कितीही तुमच्यावर कुणी काही केलं असेल तर त्याची सगळ्यांचा बाप म्हटलं जातं काळ भैरवनाथांना। दत्तगुरु आपल्याला करणी बाधा या सगळ्यातून बाहेर काढतात। तसेच तुम्हाला मी आज 2 अनुभव सांगणार आहे। आता ताईंनी आपलं नाव नका सांगू म्हणून सांगितलेलं आहे DM मध्ये, त्यामुळं त्यांची तेवढी मी हे करते, म्हणजे काही गोष्टी पाळाव्या लागतात आपल्याला। पण 2 अनुभव मी सांगणार आहे। आपल्या चॅनेलवरून उपाय आणि सेवा या दोन्ही केल्यामुळं 1 नाही 2 नाही तर त्यांचे 3 मजली घर अडकलेले होते। म्हणजे जवळजवळ आत्ता मुंबईमध्ये त्या घराची किंमत करायची झाली तर 3 कोटीपर्यंत आहे। अगदी कमी सांगते मी, वाढीव भावात नाही सांगत। जे त्या माझ्याशी बोलल्या तेच मी तुम्हाला सांगते की 3 कोटीचे त्यांचे स्वतःचे घर, त्यांची स्वतःची फसवणूक झालेली होती आणि ते घर त्यांना मिळत नव्हतं। म्हणजे इतकं गुंतागुंतीचं काम झालं होतं। स्वतःच्याच घरात त्या भाड्याच्या घरात राहिल्यासारख्या राहत होत्या। असं त्यांच्या जवळचे नातेवाईक चुलते वगैरे जे असतात ना, त्यांचीच ही जागा, त्यांच्या वाटणीलाच आलेली जागा त्यांनाच विश्वासात घेऊन त्यांच्या आणि त्यांच्या पतीला ती जागा थोडक्यात बळकावलेली होती। म्हणजे ते घर त्या सोडत नव्हत्या, कारण त्यांची जिद्द होती। गेले जवळजवळ 17 वर्ष होऊन गेली। त्या म्हटल्या की मी जिद्द नाही सोडली, मुलं लहानाची मोठी झाली, पण मला कितीही मानसिक त्रास झाला तरी मी माझ्या घराच्या बाहेर पाऊल नाही टाकलं। कारण आज मुंबईतलं 2 खोल्या 2 चाळीतल्या खोल्या म्हटल्यात तरी कित्येक लाखोनं त्याची किंमत असते। मग यांचं तर छोट्याच जागेत पण 3 मजली घर होतं। म्हणजे खरंच त्याची किंमत 2 ते 3 कोट होती आणि त्यांना ते मिळवायचं होतं। मग त्यांनी माझ्याकडं पेड कन्सल्टेशन घेतलं, जे मी 500 रुपयामध्ये घेत असते। 2-3 ताईंचा तर राहिलंय बघा, पेंडिंग आहे। पण मला जोपर्यंत त्या गोष्टीवर एकदम अचूक उपाय किंवा अचूक सेवा अचूक गोष्टी सापडत नाहीत तोपर्यंत मी त्या व्यक्तीला सांगत नाही। म्हणजे मी रोजचे 10-12 मेंबर घेतलेत पेड कन्सल्टेशन असं माझ्याकडं नसतं। मी महिन्यातनं 2-3च घेईन, पैशासाठी नाही, पण त्या माणसाचा प्रॉब्लेम सुटला पाहिजे। आता त्या ताईंच्या पत्रिकेबद्दल बोलायचं झालं तर त्यांचा शुक्र खराब होता, त्यांचा केतू खराब होता। त्यांना 2.5 की म्हणजे आता जी धनु सिंह राशीला जी चालू आहे ती 2.5 वर्षाची 2.5 की चालू होती। असे खूप एकाधिक त्यांच्या पत्रिकेत सुद्धा प्रॉब्लेम होते। पण त्यांना मी पत्रिकेनुसार जे उपाय दिले ते काय आता इथं सांगून उपयोग नाही, कारण प्रत्येकाची वेगळे प्रॉब्लेम असतात। पण त्यानंतर मी त्यांना जो उपाय सांगितला होता तो म्हणजे तुमच्याच जागेतली, तुमच्या या 3 मजल्यातली माती थोडीशी गोळा करायची। म्हणजे केर जो काढतो तो गोळा करायचा, तो एका बाटलीमध्ये भरायचा आणि त्याच्या पुढचा उपाय मी त्यांना सांगितलेला होता। तो त्यांनी किमान 1.5 वर्ष केला। काही लोक बघा ताई आम्ही 5 वेळा उपाय केला, ताई आम्ही 15 दिवस उपाय केला, असं नाही। कुठलाही उपाय काम करतो म्हणजे करतोच, सोबत कर्म कष्ट या पुढच्या गोष्टी आहेत, पण उपाय हा काम करतोच। त्यांनी 1.5 वर्ष सलग उपाय केल्यानंतर हळूहळू त्यांच्या घरात ती बोलणी व्हायला लागली की यांनी मिस्टरांनी त्यांच्या जे चुलते वगैरे होते त्यांच्याशी बोलायला सुरुवात केली की हे योग्य नाही आहे किंवा आम्हाला कोर्टात जाण्याची वेळ आली तर आम्ही ते करू। आणि हे सगळं इतकं जुळून आलं की त्यांना या उपायानं तर फायदा झाला। त्याच पद्धतीनं तुम्हाला सांगते
की आपल्याकडचा लक्ष्मी कुंचन सेवा इतकी जास्त प्रभावी आहे ना. मी तुम्हाला सांगते, मी अगदी सोशल मीडियावर तुम्हाला सांगते की माझ्या कुठल्याही प्रोडक्टच्या मी अतिशयोक्ती जाहिराती करत नाही की माझ्याकडचेच कुंचन घ्या, मग मीच सिद्ध केलेले घ्या, नाही. कारण मला माझ्यावर विश्वास आहे. मी कुठलेही जास्त लाईव्ह न घेता, व्हिडिओ न दाखवता माझ्याकडे क्लायंट चालू असतात. कारण माझ्याशी जे प्रायव्हेट बोललेली लोक आहेत त्यांच्या ऑर्डरला भले 4 महिने लागू दे, 3 महिने लागू दे, पण ते माझ्यासाठी कधी वाईट बोलत नाहीत आणि त्यामुळे त्यांना अनुभव पण खूप चांगला येतो. लक्षात घ्या, आता कुठल्याही सेवेचं म्हणा जोरात मार्केटिंग चालू आहे. म्हणजे आजकाल अक्षरशः लक्ष्मी कुंचनवर आमच्याकडची साडी घ्या, आमच्याकडच्याच या साज शृंगार घ्या, आमच्याकडच्याच चांदीच्या वस्तू घ्या, हा परिपूर्ण कुंचन. मलाच येतात कमेंट, मी कुणाची व्हिडिओ बघत नाही, मला नावासहित कमेंट येतात की 5,000, 7,000, 11,000 असे लक्ष्मी कुंचन बाजारात विकत मिळतात. पण याची गरज नाही. तुम्हाला जर तीच सेवा करायची आहे लक्ष्मी कुंचनची, 2,000, 2,500 याच्यावर 1 रुपया कुणाला तुम्ही देऊ नका. कारण त्याला फक्त आणि फक्त पैसा खाऊपणा म्हणतात की फक्त माझ्या हातानं सेवा दिली म्हणजेच ती होती, असं काही नसतं. तुम्हाला इच्छा असेल ना, तुम्हाला माझ्याकडून सेवा घ्यायची, तुम्ही 100% घ्या, पण तुमच्या खिशाला कात्री लागून देऊ नका की मी इकडून घेईन तिकडून घेईन पण यांच्याकडनंच घेईन, माझ्याकडनं पण नको. मी अगदी तुम्हाला अगदी फेस टू फेस सांगते, तुम्हाला जिथून परवडेल तिथून तुम्ही घ्या. आता माझ्याकडचं म्हणाल तर 2,000, 2,500, 1,500 या 3 रेंजमध्ये मी अगदी कोल्हापूरच्या महालक्ष्मी आईचं कुंकू वगैरे घालून तुम्हाला सिद्ध करून देते. आणि या ताईंचा विषय होता मुळात आता, या ताईंनी ती लक्ष्मी कुंचन एक सेवा केली आपल्याकडची घेऊन, मात्र 2,200 रुपयाची त्यांनी सेवा घेतली. कारण त्या म्हणल्या ताई मी आधीच अडचणीत आहे आणि त्यात मी जादाचे पैसे नाही घालू शकत, आणि मलाही ते पटलं. मग मी त्यांना मिस्टरांसाठी पायराइड, फिरोजा, मनी मॅग्नेट हे 3 ब्रेसलेट दिले आणि एक इव्हलायचं ब्रेसलेट दिलं. त्यांचा मोठा मुलगा आहे त्यांना घालायला. पण जास्त काम काय केलं मी तुम्हाला सांगते. इव्हलायच्या ब्रेसलेटचं तर झालंच, नजर दोष त्यांचा निघून गेला. पण मिस्टरांना जे आपण 3 ब्रेसलेटचा सेट दिला ते, आणि लक्ष्मी कुंचनची सेवा, आणि तिसरी गोष्ट मी त्यांना दिली ती म्हणजे भगवान विष्णूंचे पाय माता लक्ष्मी दाबतीये अशी मूर्ती आणि दक्षिणावर्ती शंख. तुम्हाला खोटं वाटेल, दक्षिणावर्ती शंखाने जेव्हा आपण विष्णू आणि भगवान लक्ष्मीची अभिषेक करतो त्यात पाणी घेऊन आणि फक्त ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करतो, तेव्हा प्रचंड भरभराट होते. अगदी नडलेली अडलेली कामे पण जुळून येतात. मग तुम्हाला ज्यांना कुणाला इच्छा आहे ना आयुष्यात पुढे जायचंय, मी तुम्हाला लुबाडणारी किंवा तुमच्याकडून 10-10, 20-20 हजार काढणाऱ्यातली नाही. अगदी माफक दरात सेवा घ्या, सेवेला सुरुवात करा. आणि हो, अजून सांगते, ज्यांच्याकडे लक्ष्मी कुंचन घ्यायला पैसे नाहीत त्यांनी पण नाराज होऊ नका. त्यांनी सुद्धा दररोज एकदा श्री सूक्त वाचा, एकदा व्यंकटेश स्तोत्र वाचा. आपलं नित्य सेवेतलं जे संस्कृत मधलं आहे, आणि फक्त तुम्ही श्री सूक्त आणि महालक्ष्मी अष्टकं 3 वेळा सकाळी, 3 वेळा संध्याकाळी म्हणा. मला तुम्ही अनुभव सांगाल, प्रत्येक शुक्रवारी जर तुमच्या शहरामध्ये कमळ मिळत असेल तर माता लक्ष्मीला कमळ घाला, गुलाबाचा अत्तर लावा, गुलाबाचा धूप लावा आणि या 3 सेवा करा. लक्ष्मी मंदिरात जाऊन या, मला तुम्ही सांगा. आणि श्रीयंत्रावर एक खूप हल्ली म्हणजे सांगतात ना जळाऊ वृत्ती, श्रीयंत्र घेऊ नका या विरोधात बोलणारी माणसं सुद्धा आलेली आहेत. आता श्रीयंत्र घेऊ नका सांगणारी माणसं केंद्राप्रमाणे बाकी सगळे उपाय देतात किंवा पूजा सांगतात, सत्यनारायण पूजा सांगतात, फेस रिडिंग करतात. हे पण सांगते मी तुम्हाला, फेस रिडिंग करतात. स्वामी समर्थांनी, महाराजांनी फेस रिडिंग करा असं कुठंही सांगितलेलं नाहीये. पटलं असेल तुम्हाला, कुणाचं नाव न घेता त्या व्यक्ती बोलतात तसं मी तुम्हाला सांगते की महाराजांनी फेस रिडिंग करा, महाराजांनी ब्राह्मणांना दक्षिणा द्या, महाराजांनी आपली पत्रिका दाखवा, महाराजांनी मंदिर घरात ठेवा असं सुद्धा सांगितलेलं नाहीये. पण दुसरं कोणीतरी काहीतरी करतंय ना, मीच नाही, अनेक लेडीज आम्ही सगळ्या मिळून हे सगळा व्यवसाय करतो. व्यवसायच म्हणेन मी त्याला.
सेवा तुम्ही करता, व्यवसाय आम्ही करतो आणि मग त्यातनं तुम्हाला रिझल्ट येतात. पण काही 2 व्यक्ती अशा आहेत ज्यांना हे अजिबात बघवलं जात नाही. मग त्यांनाच मला हे उत्तर द्यायचंय की महाराजांना हे पण नाही चालत की कोण काय करतंय त्याच्यामध्ये बोला, कुणाचे पाय मागोडा, कुणाची निंदा करा, किंवा महाराजांनी फेस रिडिंग करायला सांगितलेलं नाहीये, महाराजांनी ज्योतिष पत्रिका काहीही सांगितलं नाही. महाराजांनी असं तरी कुठं लिहिलंय हो गुरुचरित्रात की देवघर ठेवा? ते काय सांगतात? फक्त गुरुचरित्रामध्ये काय सांगितलेलं आहे तर गुरुचरित्रामध्ये आपल्याला दत्त महाराजांनी ज्या काही लीला केल्या गुरुचरित्रामध्ये, म्हणजे गुरुचरित्र इतका पावन ग्रंथ आहे की त्याचं असं कुणाची निंदा नलस्ती करण्यासाठी वापरच करायला नको आहे की दत्त महाराज साक्षात दत्त महाराज आहेत ते. मग त्यांनी कुठं सांगितलेलंच नाहीये की श्रीयंत्र घरात ठेवा. गुरुचरित्र आणि सारामृत ह्याचा श्रीयंत्राशी काहीही संबंध नाहीये. पण जेव्हा तुम्ही कोल्हापूर अंबाबाई म्हणजे 3.5 शक्तिपीठापैकी एक आपली महालक्ष्मी आहे, हिचा इतिहास बघाल, आपण कोल्हापूरचं मंदिर बघाल, कोल्हापूरच्या अंबाबाईच्या साक्षात खाली श्रीयंत्र आहे ज्याच्यावर ती विराजमान आहे. श्रीयंत्रावरचं जे वरचं टोक असतं ना त्याच्यावर माता लक्ष्मी बसलेली असते. याचा संपूर्ण अभ्यास श्रीयंत्राचा जो आहे तो आनंद पिंपळकर सरांनी स्वतः पुस्तक लिहिलेलं आहे, त्याच्यामध्ये आहे, जे मी स्वतः खूप फॉलो करते. आणि जशी श्रीयंत्राची सेवा घरात चालू केली आहे मी 15 वर्षापूर्वी, श्रीयंत्र मी घेतलेले आणि कुबेर यंत्र, तर त्यानं माझं आजपर्यंत वाईट झालं नाही. अनेक घरांची कल्याण झाली आहे. महालक्ष्मी आईचा अंबाबाईचा कळस श्रीयंत्रासारखा म्हणजे पिरॅमिड सारखा आहे. तुम्ही कधी पण येऊन बघा किंवा गुगलला सर्च करा. त्यामुळं केंद्राच्या विरोधात बोलणारे, श्रीयंत्राच्या विरोधात बोलणारे आणि कुबेर यंत्राच्या विरोधात बोलणारे, धनलक्ष्मी कुंचनच्या विरोधात बोलणाऱ्या लोकांनी थोडंसं लॉजिक लावा की गुरुचरित्रासारख्या ग्रंथामध्ये श्रीयंत्र कधीही लिहिलेलं नाही, गुरुचरित्रामध्ये फेस रिडिंग लिहिलेलं नाही, गुरुचरित्रामध्ये दुसऱ्याला नावं ठेवा असं लिहिलेलं नाहीये, काहीच लिहिलेलं नाहीये. त्यामुळं तुम्ही सारख्या त्या 2 ग्रंथांना मध्ये ओढू नका. जर गुरुमौलींना समजलं की तुम्ही श्रीयंत्राच्या विरोधात बोलत आहात तर तुम्हीच विचार करा की त्या केंद्रात तुम्ही जाता, तिथले व्हिडिओ करता, तिथे जाऊन पारायण करता, तिथल्या सत्यनारायणाच्या पोस्ट टाकता, तर तुम्ही हे केलं तर मला नाही वाटत की हे बरोबर आहे. तर विश्लेषण जास्त केलं मी, त्याबद्दल माफी असावी. पण धनलक्ष्मी कुंचन सेवा आंध्र प्रदेशात केली जाते आणि आंध्र प्रदेशमध्ये सगळ्यात जास्त श्रीमंत आंध्र प्रदेश मानला जातो. तामिळनाडू, आंध्र प्रदेश, बालाजी हे सगळ्यात श्रीमंत देश आहेत. कारण तिकडे तुम्ही तिथल्या रील बघा कधीतरी पूजा करण्याच्या किंवा त्यांच्या लक्ष्मी पूजनाच्या, श्रीयंत्राच्या. एवढे मोठाले श्रीयंत्र त्यांच्या इकडे असतात. त्याच्यावर रोज कुंकुमार्चन त्या घरातल्या एकत्र कुटुंबातल्या बायका करतात. त्याच्यावर कमळगट्ट्याची माळ ठेवतात, कमळ, गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या, इतकी सुंदर सेवा त्या बायका करतात. कुंचन सेवा त्यांच्या इथं रोज माप भरून ठेवतात. म्हणजे आपण काय करतोय कुंचन सेवेमधून तर अक्षय पात्र म्हणजे अखंड पात्र आपण भरून ठेवतो, जे कधीही रिकामं ठेवायचं नाही. लक्ष्मी कुंचन कधीही रिकामं ठेवायचं नाही, घरात कायम भरून ठेवायचं. त्यामुळे आपलं घर, अन्न, धान्य खूप भरून येतं. आणि कुणाचेच पाय खेचण्याचा तसं म्हटलं तर कुणालाही राईट नसतो. त्यांनी काही केलं उद्या, मी पण त्या फेस रिडिंग बद्दल काही वाईट बोलत नाहीये, कारण मला माहिती आहे फेस रिडिंग हा एक अभ्यास आहे. फक्त माझं सांगणं एवढं आहे की जर श्रीयंत्र चुकीचं आहे तर फेस रिडिंग पण चुकीचं आहे, जर श्रीयंत्र चुकीचं आहे तर ज्योतिषशास्त्र पण चुकीचं आहे. हे तुम्हाला पटत असेल. नाव न घेता लोक धडाधड व्हिडिओ करायला लागले, त्यामुळे मी पण नाव न घेता समजावते की गुरुचरित्रात पत्रिका, फेस रिडिंग, श्रीयंत्र, कुबेरयंत्र, लक्ष्मी कुंचन काही लिहिलेलं नाहीये. ज्यांना इच्छा आहे त्यांनी फक्त दत्त महाराज, आपले महाराज, कुलदेवता यांचीच सेवा करा. मी सुद्धा प्राधान्य देईन, मला पण हे पटतं. पण या बाकीच्या सेवेंना नावं ठेवू नयेत अशी माझी इच्छा आहे. कुणाला जबरदस्ती कुणीही केलेली नाहीये की तुम्ही हे नाही घेतलं तर तुमची वाट लागेल, बिलकुल नाही. ज्यांना इच्छा आहे त्यांनी करा. जसं आपण वैभवलक्ष्मीचे शुक्रवार करतो, आवर्जून बसणं होतं का सांगा? रोज आपण फक्त पटकन पूजा करतो, उठतो. पण जर आपल्याला
कुंचनची सेवा करायची आहे, वैभव लक्ष्मीचे शुक्रवार करायचे, तर आवर्जून आपण संध्याकाळी आवरतो, स्वतःचं घर स्वच्छ करतो, दिवे लावतो, समई लावतो, फुलं, धूप, उदबत्ती ही सेवेला बसतो, श्रीसूक्त म्हणतो, महालक्ष्मी अष्टकम म्हणतो आणि यातून आपलं अर्थातच चांगलंच होणार आहे. अशी कुठलीही कुठे जाऊन तुम्हाला कोंबडं कापा, बोकड असं मला बोलायला पण आवडत नाही, माफ करा, असलं तर कोणी काही सांगितलेलं नाहीये ना तुम्हाला, किंवा आम्हाला 1,00,000 रुपये द्या आम्ही तुमच्या समस्या सोडवतो जे खरात केलं, तसलं तर काही सांगितलेलं नाहीये ना. त्याला बुवाबाजी म्हणतात. हे जे आहे ते सगळ्या सात्विक, धार्मिक, शास्त्राला लागूनच्या सेवा आहेत. तुम्ही बिनधास्त करा. खरंच विषय वेगळा होताच, पण चिड येते कधी कधी. 3 कोटींचे ताईंचे घर फक्त आपल्या सेवेमुळं पूर्ण झालं. श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करणं, दक्षिणावरती शंख, या मूर्ती, या सेवा आणि त्यांची नशिबाची जोड, कुलदेवीची सेवा, महाराजांची सेवा, या सगळ्यामुळं झालं. आणि शिवाय त्यांचे कर्म गेल्या जन्मीचे कुठेतरी चांगले होते. तर चला, व्हिडिओ पटला असेल तर प्रत्येकाने श्री स्वामी समर्थ लिहा. हो ताई, पटलं, कळलं एवढंच लिहा. श्री स्वामी समर्थ.